आता तुम्हाला इथे पार्ट 2 भरावा लागेल। तर तुम्हाला इथे पार्ट 2 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा आता पार्ट 1 भरून झालेला आहे। ओके, तर तुम्ही इथे पार्ट 2 या ऑप्शनवरती क्लिक करा। तुम्हाला आता कॅप ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला इथे कॉलेज निवडायचे आहेत। तर इथे चूज स्ट्रीम अँड मीडियम यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे कोणत्या स्ट्रीमला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते इथे निवडायचं आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स। तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। ओके, आणि पुढे तुम्हाला इथे सिलेक्ट मीडियम यामध्ये तुमचा मीडियम निवडा। ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल। तर इथे तुम्हाला कॉलेज तुम्हाला निवडायचे। ओके, तर इथे डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे, इथे तालुक्याचं नाव टाका। त्यानंतर स्ट्रीम स्टेटस मॅनेजमेंट टाईप तुम्हाला इथे विचारलेला आहे। तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, ॲडेड, त्यानंतर गव्हर्नमेंट, लोकल बॉडी, पार्शली ॲडेड, त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि अनॲडेड। तर मित्रांनो जे ॲडेड कॉलेजेस असतात तर या ठिकाणी तुम्हाला फी कमी भरावं लागते। ओके, आणि जे सेल्फ फायनान्स किंवा अनॲडेड हे जे कॉलेजेस असतात ओके, तर या ठिकाणी तुम्हाला फी जास्त भरावं लागते। तर इथे तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा तुम्ही निवडू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे तुमचा जिल्हा आणि तालुका निवडून सर्च ज्युनियर कॉलेज यावरती क्लिक करा। त्यानंतर खाली तुम्हाला इथे कॉलेजेसचे नाव दिसतील। तर मित्रांनो इथे तुम्हाला 10 कॉलेजेसचे नाव दिसू राहिले। ओके, तर इथे तुम्ही रो पर पेज या ठिकाणी 30 निवडायचं आहे। ओके, तर तुम्हाला 30 कॉलेजेस जास्तीत जास्त दिसतील। तर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्हाला कॉलेजेस तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहेत। तुम्हाला इथे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इकडे ॲडचं बटन दिसत असेल। ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर कॉलेज तुमचा ॲड होऊन जाईल। तर मित्रांनो कॉलेज निवडताना तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेज तुम्हाला पहिलेच निवडायचं आहे। ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे, कारण मित्रांनो तुम्हाला जर पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं ओके तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागेल। त्यानंतर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही। ओके, तुम्ही बाद होऊन जाल, तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला भाग घेता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा तुम्हाला पहिलाच प्रिफरन्स द्यायचा आहे। तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 10 कॉलेजेस निवडू शकता। ओके, तर आपण लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्ही किती पण कॉलेज निवडा पण तुम्हाला 10च्या आतच तुम्हाला निवडायचे। ओके, तर तुम्ही 10च्या आत तुम्ही किती पण कॉलेज निवडू शकता। ओके, तुम्हाला एक निवडायचं एक निवडा, 2 निवडायचं 2 निवडा। ओके, किंवा तुम्हाला जर 4-5 निवडायचे असेल तर 4-5 निवडा। तर अशा पद्धतीने तुम्ही 10 पर्यंत कॉलेजेस निवडू शकता। तर इथे तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करा, तर इथे तुम्हाला कॉलेजचं नाव दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला प्रिफरन्स नंबर दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज निवडायचं आहे। ओके, तर इथे मी एक कॉलेज निवडलेलं आहे। ओके, तर तुम्ही 10 पर्यंत किती पण कॉलेज निवडू शकता। तुम्हाला इथे ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला जर मित्रांनो दुसऱ्या जिल्ह्यामधलं एखादं कॉलेज निवडायचं असेल तर तुम्ही ते जिल्हा तुम्ही चेंज करू शकता। ओके, आणि त्यानंतर इथे तालुका निवडून तुम्ही सर्च कॉलेज या ठिकाणी क्लिक करा आणि इथे कॉलेजचं नाव येतील। ओके, तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल ते कॉलेजचं तुम्ही इथे प्रिफरन्स द्या। ओके, कॉलेज निवडल्यानंतर सेव्ह चॉईसेस या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली मॅसेज येईल। ओके, त्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। ओके, तर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। तर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिला यावरती टिक करा आणि त्यानंतर लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सेस यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे फॉर्म लॉक झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता करंट स्टेटसमध्ये कंप्लीट अँड लॉक अशा पद्धतीने मेसेज आलेला। ओके, तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने मेसेज आला पाहिजे। ओके, तुम्ही इथे डॅशबोर्डला क्लिक करून सुद्धा चेक करू शकता। तर इथे सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे आणि पार्ट 2 इथे तुम्हाला कंप्लीट अँड लॉक अशा पद्धतीने झालेला। ओके, तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे।